तर नसरापूरमध्ये चिमुरडीवरती अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या आरोपीला हाल हाल करून संपवा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली असं राज ठाकरे म्हणालेत। महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालेलं आहे आणि कोणाला धाक उरलेला नाही। विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष पुन्हा ताळ्यावरती आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। राज ठाकरे यांनी या प्रकरणावरती काय पोस्ट केलेली आहे आपण पाहूयात। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल हाल करून संपवावं। सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या पण सांगावी, कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय। याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाहीये। त्यात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्यात। ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकार का दाखवत नाही? महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालेलं आहे आणि कोणाला धाक उरलेला नाही। सत्ता मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासूर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागलाय। ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की। अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष पुन्हा ताळ्यावरती आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे यांच्या या विधानावरती असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरे यांचं विधान बेकायदेशीर आहे असं असीम सरोदे म्हणालेत। अशी विधानं करणं म्हणजे कायद्याचा अनादर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। राज ठाकरेंच्या विधानावरती असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे कांबळे नावाचा। त्यांनी यापूर्वी सुद्धा अनेक बलात्कार केलेले आहेत, त्यातून तो सुटलेला आहे। त्यामुळे साहजिकपणे या भावना व्यक्त होणं हे आपण समजू शकतो। परंतु राज ठाकरे सारखे जबाबदार नेते असतील किंवा प्रवीण तरडेसारखा फिल्ममेकर असेल ज्यांनी स्वतः लॉ केलेला आहे, त्यांनी सुद्धा असं म्हणायचं की लोकांच्या ताब्यात हे आरोपीला द्या आणि आम्ही आरोपीला शिक्षा देऊ, त्याला ठेचून मारा, त्याच्या हाल अपेष्टा एवढ्या करा की रस्त्यावर तो मेला पाहिजे। तर याच्यातून काय होते की बेकायदेशीरता निर्माण होते आणि कायद्याचं राज्य आम्ही मानतच नाही आणि आम्ही स्वतःचं सरकार स्वतःच आहोत अशी एक समांतर न्यायव्यवस्था तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो राष्ट्रांनी तयार केलेले, या देशांनी तयार केलेले कायदे यांच्याप्रती पूर्णपणे डिसरिस्पेक्ट